डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। श्री स्वामी समर्थांच्या नगरीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून 29 जुलै रोजीच्या शासन निर्णयानंतर अवघ्या 24 तासात विकास प्रक्रियेला प्रत्यक्ष गती मिळाली आहे। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी 30 रोजी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन पहिल्या टप्प्यातील 500 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची तयारी करून तो शासनाकडे तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या बैठकीला गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त सचिव असीम कुमार गुप्ता आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी आणि लोकेश चंद्रा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना तसेच म्हाडाचे इतर अधिकारी सह्याद्री राज्यातिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपस्थित होते। आमदार कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोटचा विकास आराखडा विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाकडे सोपवण्याची मागणी केली होती। त्यानुसार अक्कलकोट नगर परिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावास उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासन निर्णय 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला। या निर्णयानंतर अवघ्या एकाच दिवसात मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली। बैठकीत श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ परिसर आणि भाविकांसाठी आवश्यक आधुनिक सुविधा उभारण्याचा सविस्तर आराखडा तयार करून पहिल्या टप्प्यातील 500 कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच दुसऱ्या टप्प्यात श्री स्वामी समर्थ मंदिर ते श्री स्वामी समर्थ समाधी मठ या पालखी मार्गाचे सुशोभीकरण, विस्तारीकरण आणि भाविकांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा विकास आराखडाही राबवण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। अक्कलकोटमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने वाढत्या भाविक संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छता, पायाभूत सुविधा, धार्मिक पर्यटन आणि परिसराच्या सुशोभीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे। विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी सादर झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना प्रारंभ करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे। अक्कलकोटसाठी ऐतिहासिक निर्णय। महायुती सरकारने अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे। विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन 500 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले। ही अक्कलकोटसाठी ऐतिहासिक बाब आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे श्री स्वामी समर्थ नगरीचा विकास नव्या उंचीवर पोहोचेल, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सचिन कल्याण शेट्टी, आमदार। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।